गुड मॉर्निंग. आज आपण बायबॅक ऑफ शेअर्स या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण यासाठी निवडलेला जो प्रॉब्लेम आहे त्याचं स्वरूप बघणार आहोत. द समराइज बॅलन्स शीट ऑफ शलाका लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2018 इज ॲज फॉलोज. यामध्ये आपल्याला खाली बॅलन्स शीट दिलेलं आहे. त्यामध्ये शेअर कॅपिटल 6 lakh equity shares of ₹10 each fully paid ₹60 lakh, securities premium 4 lakh, profit and loss account 20 lakh, 13% debentures 28 lakh, creditors 10 lakh, total 1,22 lakh. Fixed assets 67 lakh, investment 25 lakh, current asset 30 lakh and total 1,22 lakh. Ascertain the maximum number of equity shares the company can buy back at the maximum possible price under the law as on 31st March 2018. Assuming the buyback is actually carried out, record the journal entries without narration in the books of Shalaka Limited. Also prepare notes to accounts with respect to share capital and reserve and surplus as on 31st March 2018. Do not prepare balance sheet. आपल्याला हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे यामध्ये बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडच्या टोटल्स आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे की कंपनी जे काही बायबॅक करणार आहे मॅक्झिमम किती पॉसिबल आहे ते या ठिकाणी आपल्याला 31 मार्चला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर बायबॅक झाल्यानंतर जर्नल एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत विदाऊट नॅरेशन शलाका लिमिटेडच्या बुक्समध्ये. आणि फायनल अकाउंट्ससाठीच्या काही नोट्स टू अकाउंट्स लागतात. त्यामध्ये दोन, पहिली शेअर कॅपिटल आणि दुसरे रिझर्व आणि सरप्लस, अशा दोन नोट्स काय करायच्या आहेत आपल्याला क्रिएट करायचे आहेत किंवा तयार करायचे आहेत. सुरुवातीला आपण जर्नल या ठिकाणी तयार करूयात. हे आहे आपलं शलाका लिमिटेड यांचं जर्नल आणि यामध्ये आपण एंट्रीज करणार आहोत. एंट्रीज करण्याच्या अगोदर प्रथमतः वर्किंग नोटच्या आधारे आपण काय करणार आहोत, आपण किती अमाऊंट बायबॅक करू शकतो, त्यानंतर एका शेअरची ऑफर प्राईस किती असेल ती या ठिकाणी आपण काढणार आहोत. आणि त्यासाठी वर्किंग नोट जे आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. ही आपली आहे वर्किंग नोट शलाका लिमिटेडच्या बुक्समध्ये बायबॅक करत असताना. प्रथमतः 3 कंडिशन्स आहेत. त्या 3 कंडिशन्सद्वारे अमाऊंट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार. 3 पैकी जी लोएस्ट अमाऊंट असेल ती या ठिकाणी आपण काय करणार, बायबॅकसाठी गृहीत धरणार. त्यानंतर किती शेअर्स बायबॅक होणार आहेत, म्हणजेच 25 शेअर्सचे काही बायबॅक केले जाणार आहेत. त्या बायबॅक शेअर्सला एका शेअर्सला किती रुपये अमाऊंट काय होते वाट्याला येते ती या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार. 10 रुपयाचा आपला शेअर्स आहे, मग त्यावरती प्रीमियम येईल की डिस्काउंट येईल त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सुरुवातीला पहा, आपल्याला या ठिकाणी सोर्सेसमध्ये प्रॉब्लेममध्ये सिक्युरिटीज प्रीमियम आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ज्या अमाऊंट्स आपल्याला इथं दिलेले आहेत त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. सिक्युरिटीज प्रीमियम आहे 4 लाख, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 20 लाख, असे मिळून 24 लाखांचा टोटल शेअर्स या ठिकाणी काय झाले किंवा टोटल सोर्स जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा भाग आपण इथं क्रिएट करतो आहे 25% ऑफ ओन फंड. स्वतःचा जो काही फंड्स आहे त्याच्या 25% येणारा फंड. मग यामध्ये काय येतं तर इक्विटी शेअर कॅपिटल. प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे इक्विटी शेअर कॅपिटल 60 लाखांचं, म्हणून आपण ते या ठिकाणी काय करतोय, घेतोय इक्विटी शेअर कॅपिटल 60 लाख. त्यानंतर सोर्सेस फंड जे आहे ते या ठिकाणी आपण वरती कॅल्क्युलेट केलेलेच आहेत 24 लाख, तेच या ठिकाणी यूज करतोय. आणि टोटल ओन फंड्स जो आहे तो या ठिकाणी तयार होतोय आपला 84 लाख म्हणजे 84 लाख. हा या कंपनीचा ओन फंड आहे. या ओन फंडाच्या 25% अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणून आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी करणार आहोत 25% ऑन 84 लाख आणि ते या ठिकाणी कॅल्क्युलेट होत आहे 21 लाख म्हणजेच 21 लाख रुपये. ही आपल्याला दुसरी अमाऊंट या ठिकाणी मिळालेली आहे. त्यानंतर आता तिसरी अमाऊंट या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची.
एक्सेस ऑफ ओन फंड्सची अमाऊंट. त्यामध्ये पहिल्यांदा ओन फंड्स किती या ठिकाणी आहे, तर आपल्याकडं 84 लाखाचा ओन फंड्स आहे, तो या ठिकाणी आपण घेतो. आणि त्याच्यानंतर लेस 50% ऑफ डेब्ट, म्हणजेच जे काही लोन असेल, डेब्ट असेल, त्याच्या 50% अमाऊंट आपण यातून लेस करतो. आणि लेस केल्यानंतर जे अमाऊंट उरते ती येते आपल्याला काय, एक्सेस ऑफ ओन फंड्स. आता या ठिकाणी आपल्याला लोन किंवा डेब्टच्या आहे ते किती दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर इथं डिबेंचरची आपल्या असणारी जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी आपल्या दृष्टिकोनातून काय आहे, डेब्ट आहे किंवा लोन आहे ते आहे 28 लाख रुपये. म्हणून आपण इथं काय करतोय, 28 लाखाचं 50% अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेतो आणि ती अमाऊंट ओन फंडातून लेस करणार आहोत. 28 लाखाचे 50% अमाऊंट येते 14 लाख. 84 लाखातून 14 लाख रुपये वजा केले, उरलेली अमाऊंट जी आहे ती आपल्याला मिळाली तर 70 लाख रुपये. आता या तीन अमाऊंट्स ज्या आहेत, 24 लाख, 21 लाख आणि 70 लाख, या तिन्हींची तुलना या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यापैकीची लेस अमाऊंट असेल या तीनपैकी ती अमाऊंट बायबॅकसाठी आपण काय करणार आहोत, गृहीत धरणार आहोत. मग यामध्ये लेस अमाऊंट जी आहे ती येते 21 लाख. म्हणून अमाऊंट ऑफ बायबॅक आपण या ठिकाणी 21 लाख रुपये काय केली, गृहीत धरली. 1 ते 3 पैकी जी लोएस्ट असेल ती. त्यानंतर आता आपल्याला ऑफर प्राईस काढायची आहे. ऑफर प्राईस काढत असताना ही अमाऊंट झाली आपली 21 लाख रुपये, परंतु आपण या ठिकाणी किती शेअर्स जे आहेत ते त्या ठिकाणी काय करणार आहोत, काढणार आहोत, तेही गरजेचं आहे. आणि त्याच्या वाट्याला येणारी रक्कम जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सुरुवातीला आपली पेडअप व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअरची जी आहे ती प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथं दिलेलीच आहे, किती 60 लाख रुपये इक्विटी शेअरची व्हॅल्यू आहे. आणि या 60 लाखांची व्हॅल्यू जी आहे त्याचे शेअर्स किती होतात ते या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. 60 लाख भागिले 10, कारण 10 रुपयाचा एक आपला इक्विटी शेअर्स आहे. 60 लाख भागिले 10 अमाऊंट येते 6 लाख रुपये. आणि या 6 लाखातली 25% जे आहे ते आता काय करायचे, बायबॅकसाठी आपल्याला यूज करायचे. म्हणून 6 लाखाच्या 25% आपण कॅल्क्युलेट केले आणि ती येते 1,50,000. 1,50,000 शेअर्स आता आपण काय करणार आहोत, बायबॅक करणार आहोत. आणि आपल्याकडं 1,50,000 शेअर्स बायबॅक करण्यासाठी आहेत आणि अमाऊंट त्यासाठी जे आहे ते हे 21 लाख रुपये. मग आता यातली एका शेअरच्या वाट्याला किती अमाऊंट द्यायची, तर त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी सरळ आपण करतो. ऑफर प्राईस 21 लाख भागिले 1,50,000, दोन्हींचं कॅल्क्युलेशन किंवा दोन्हींचा भागाकार केल्यानंतर अमाऊंट मिळते 14 रुपये. आपला फेस शेअर्स आहे त्याची फेस व्हॅल्यू आपल्याला इथं आहे 10 रुपये, म्हणजे 4 रुपये आपण आता एक्स्ट्रा देणार आहोत. त्याला आपण प्रीमियम असं म्हणतो. आणि म्हणून इथं शेवटी कॅल्क्युलेशन म्हणतोय, कंपनी कॅन बाय बॅक 1,50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ॲट ₹14 पर शेअर. म्हणजेच 10 रुपयांचा शेअर जो आहे तो 4 रुपये प्रीमियम देऊन 14 रुपयांना आपण काय करतोय, बाय बॅक करत आहोत. आता याचे जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत आणि 2 नोट्स टू अकाउंट्स जे आहेत ते आपण काय करणार आहोत, तयार करणार आहोत. म्हणून सुरुवातीला जर्नल्समध्ये या ठिकाणी आपण जाणार आहोत. विदाऊट नॅरेशन जर्नल एंट्रीज आपल्याला करायचे आहेत शलाका लिमिटेडच्या बुक्समध्ये. पहिले एंट्री या ठिकाणी आपण जे आहे ती करतोय, बायबॅकचा असणारा जो काही क्लेम आहे त्याची टोटल आपला क्लेम जो आहे तो 21 लाख रुपयांचा क्लेम आहे. 21 लाख रुपयांच्या क्लेममध्ये 10 रुपयानं फेस व्हॅल्यू आणि 4 रुपयानं येणारं जे काही आपलं प्रीमियम आहे ते या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मांडायचं आहे. मग एंट्रीमध्ये सुरुवातीला आपण इक्विटी शेअर कॅपिटल किती देणार आहोत, तर 1,50,000 शेअर्स 10 रुपयानं 1 याप्रमाणे. म्हणून एंट्री करतोय, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. अमाऊंट येते 1,50,000 गुणिले 10 अशी 15 लाख. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 15 लाख. 15 लाखाची अमाऊंट या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आता प्रीमियम किती येणार आहे, तर
एका शेअर्सला 4 रुपये असं 1,50,000 शेअर्सवरती 4 रुपयांना अमाऊंट येते 6 लाख रुपये. म्हणून इथे म्हणणार आहोत प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स, प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट आणि अमाऊंट येते आपल्याला 6 लाख रुपये. अशी टोटल अमाऊंट जी आहे ती आपण इक्विटी शेअर होल्डरला देणार आहोत. म्हणून इथे खाली म्हणतोय टू इक्विटी शेअर होल्डर्स, टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट क्रेडिट. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट क्रेडिट या दोन्हींची बेरीज 15 लाख आणि 6 लाख मिळून 21 लाख रुपये या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, क्लेम केलेलं आहे. म्हणून 21 लाखाची अमाऊंट या ठिकाणी आपण काय करतोय, देतोय. इथं आपल्याला विदाऊट नॅरेशन ट्रान्झॅक्शन सांगितलं आहे, त्यामुळं आपण काही नॅरेशन लिहिणार नाही. पहिली एंट्री आपण केलेली आहे क्लेमची. क्लेम झाल्यानंतर दुसरी एंट्री आपण करणार आहोत ती म्हणजे CRR तयार करण्याची. आता CRR तयार करण्यासाठी आपल्याकडं प्रीमियमची जी काही अमाऊंट आहे ती थोडीशी आपण बाजूला ठेवणार आहोत आणि महत्त्वाचा जो काही भाग आहे की जी रक्कम आपल्याला बायबॅक करायची आहे, की जी इथं आपण घेतलेले शेअर कॅपिटल म्हणून 15 लाख रुपये, तेवढ्या रकमेचा CRR काय करायचं आहे, तयार करायचं आहे. इथं कुठल्याही प्रकारचे नवीन फ्रेश शेअर्स इश्यू केलेले नाहीत, इन्व्हेस्टमेंट विकलेले नाहीत. त्यामुळं आहे त्या रकमेचा किंवा पूर्ण इक्विटी शेअर कॅपिटल जे बायबॅक करायचं आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व फंड त्यासाठी उभा करायचा आहे. म्हणून एंट्री करतोय आणि ती कशातून करतोय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून. आणि म्हणून एंट्री करतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. अमाऊंट आपल्याला CRR मध्ये उभी करायची आहे 15 लाखाची. म्हणून अमाऊंट लिहिली 15 लाखाची आणि खाली आपण म्हणणार आहोत टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व कंसामध्ये इथं आपण म्हणूयात CRR अकाउंट क्रेडिट. आणि क्रेडिट साईडला अमाऊंट लिहिणार आहोत त्याची 15 लाख रुपये. इथं आपल्याला नॅरेशन देण्याची आवश्यकता नाही, कारण विदाऊट नॅरेशन ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतोय. त्यानंतर तिसरा ट्रान्झॅक्शन जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आता रेकॉर्ड करायचा आहे. इथं आपण क्लेम केला आहे, त्यासाठी CRR तयार केलेलं आहे. आणि CRR तयार केल्याच्या नंतर आपण ही अमाऊंट जी आहे टोटल 21 लाख रुपयांची आता काय करणार आहोत, इक्विटी शेअर होल्डरला ट्रान्सफर करणार आहोत. आणि ते ट्रान्सफर केल्यानंतर हा जो प्रीमियम आहे 6 लाख रुपयांचा तो आपल्याला काय करायचा आहे, ॲडजस्ट करायचा आहे. मग तो ॲडजस्ट करत असताना सिक्युरिटीज प्रीमियम म्हणून आपल्याकडं किती अमाऊंट आहे ती पहिल्यांदा घेणार आणि उर्वरित अमाऊंट जी आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून आपण काय करणार, यूज करणार ॲडजस्ट करण्यासाठी. पहिल्यांदा आपण इक्विटी शेअर होल्डरची जी काही बायबॅकची अमाऊंट आहे ती या ठिकाणी पेड करतोय. म्हणून एंट्री करतोय इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट. टोटल आपण त्यांना 21 लाख रुपये काय करतोय, पेड करतोय. म्हणून इथं आपण अमाऊंट रेकॉर्ड करतोय 21 लाख. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साईडला आपण 21 लाख रुपये इथं दिलेले आहेत आणि ते त्यांच्या बँक अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून इथं रेकॉर्ड करतोय टू बँक अकाउंट क्रेडिट 21 लाख. ही तिसरी एंट्री या ठिकाणी आपली झालेली आहे शेअर होल्डरला अमाऊंट पेड केल्याची. त्यानंतर चौथी एंट्री आता आपल्याला करायची आहे. 15 लाख रुपये आपण CRR उभा केला होता. टोटल 21 लाख रुपये दिलेले आहेत. 6 लाख रुपये जे आहे तो प्रीमियम दिलेला आहे आणि तो आता आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. 6 लाखांचा प्रीमियम ॲडजस्ट करण्यासाठी प्रॉब्लेममध्ये जर आपण पाहिलं तर सिक्युरिटीज प्रीमियम म्हणून इथं 4 लाख रुपये आपल्याला अगोदरच आहेत. उरलेत फक्त 2 लाख रुपये, ते आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून यूज करणार आहोत आणि त्याची इथं जर्नल एंट्री करतोय.
सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट, सिक्युरिटीज प्रीमियम मधले 4 लाख रुपये आपण यूज करतोय म्हणून इथे आपण अमाऊंट लिहितोय 4 लाख. त्याच्यानंतर उर्वरित 2 लाख रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून यूज करतोय म्हणून एंट्री करतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2 लाख. आणि अशी टोटल मिळून अमाऊंट जी आपण ॲडजस्ट केलेली आहे ती कशाची आहे तर प्रीमियमची आहे म्हणून इथं म्हणतोय टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स अकाउंट क्रेडिट. आणि क्रेडिट साईडला आपण त्याची अमाऊंट या ठिकाणी लिहितोय 4 आणि 2 मिळून 6 लाख रुपये. अशी 6 लाखांची अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी आता आपण काय केलेले आहे रेकॉर्ड केलेले आहे. या सर्व एंट्रींना कुठल्याही प्रकारचे नॅरेशन्स या ठिकाणी आपण दिलेले नाहीत कारण आपल्याला ते नॅरेशन्स आहेत ते विचारलेले नाहीत. यानंतर पुढचा भाग जो आहे जर्नल एंट्रीज या ठिकाणी आता संपलेले आहेत. उरलेला भाग जो आहे की बायबॅक झाल्यानंतर शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लसच्या ज्या काही नोट आहेत त्या नोट्समध्ये काय काय शिल्लक राहणार आहे तर ते या ठिकाणी आपण आता काय करणार आहोत घेणार आहोत. आणि म्हणून प्रथमतः आपण या 2 नोट्स या ठिकाणी तयार करूयात. पहिली नोट इथं आपली तयार आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये आता पूर्वीचं जे काही बॅलन्स शीट आहे त्याचा आपण विचार करूयात. 6 लाख इक्विटी शेअर्स होते, 10 रुपयाचा एक फुल्ली पेड 60 लाखांची अमाऊंट आपल्याला होती. त्यापैकी आपण किती शेअर्स बायबॅक केलेले आहेत तर 1,50,000 शेअर्स जे आहेत ते काय केलेले आहेत इथं बायबॅक केलेले आहेत. मग उर्वरित जेवढे काही शेअर्स असतील तेच या ठिकाणी येतील. मग इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं टोटल 6 लाखातले 1,50,000 मायनस झालेत म्हणजेच बायबॅक केलेत. आत्ता आपल्याकडं फक्त दोन्हींची वजाबाकी केल्यानंतर 4,50,000 इक्विटी शेअर्स राहतात म्हणून इथं आपण ते रेकॉर्ड करतोय. इशूड अँड सबस्क्राईब्ड कॅपिटल, issued and subscribed capital, issued and subscribed capital किती रुपयांचं शिल्लक आहे तर 4,50,000 शेअर्स आहेत. इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each फुल्ली पेड. आणि त्याचे पुढं अमाऊंट या ठिकाणी आपण काय करणार आहोत लिहिणार आहोत. 4,50,000 शेअरची 10 रुपयानं येणारी अमाऊंट जी आहे ती येते 45 लाख रुपये म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 45 लाख. हे झालं इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये येणारं भाग. इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये या व्यतिरिक्त कोणताही भाग आता काय होणार नाही रेकॉर्ड होणार नाही. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय काय परिस्थिती या ठिकाणी आता आपल्याला आहे ती या ठिकाणी आपण विचारामध्ये घेतोय. यामध्ये सुरुवातीला आपण कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह फंड जो आहे तो काय केलेला आहे तयार केलेला आहे आणि तेवढाच शिल्लक या ठिकाणी राहिलेला आहे. सिक्युरिटीज प्रीमियम जे होते ते पूर्णपणे अमाऊंट जी आहे ती आपण काय केली इक्विटी शेअर होल्डरला प्रीमियम देण्यासाठी यूज केलेले आहे. आणि म्हणून कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह फंड जो आहे तो या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतोय. तिथे म्हणतोय कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्हची अमाऊंट जी आहे ती आपण फंड तयार केला होता टोटल 15 लाखांचं म्हणून आपण इथं अमाऊंट रेकॉर्ड करतोय 15 लाख. त्यानंतर सिक्युरिटीज प्रीमियम जर आपण विचारामध्ये घेतला तर तो काय झालेला आहे नील झालेला आहे. सिक्युरिटीज प्रीमियम जो होता 4 लाखाचा 4 लाख पूर्णपणे काय झालेलं आहे नील झालेलं आहे म्हणून इथे काही येणार नाही. आणि त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये
या बॅलन्स शीटमधला राहणारा भाग म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्याची अमाऊंट अगोदर 20 लाख रुपये होती. पहिल्यांदा इथं आपण रेकॉर्ड करूयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधली किती रक्कम आपण यूज केलेली आहे ते जर विचारामध्ये जर आपण घेतली तर जर्नल एंट्रीवरून तो भाग आपल्या लक्षामध्ये येतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे टोटल आपल्याकडं होता 20 लाख रुपयांचा. 20 लाख रुपयांपैकी 15 लाख रुपये जे आहेत ते आता आपण काय केलेले आहेत, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व जो काही फंड आपण तयार केलेले आहेत त्याला ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणजे 20 लाखातून 15 लाख रुपये मायनस झालेत, उरलेत 5 लाख. आणि त्या 5 लाखापैकी पुन्हा 2 लाख रुपये जी अमाऊंट आहे ती सिक्युरिटीज प्रीमियमला ॲडजस्ट करण्यासाठी आपण यूज केलेले आहे. म्हणजेच 5 लाखातून परत 2 लाख रुपये वजा झाले, उर्वरित 3 लाखांची जी काही रक्कम आहे तीच फक्त या ठिकाणी काय झालेली आहे, उरलेली आहे. म्हणून आपण ती इथं आता रेकॉर्ड करतोय 3 लाख रुपये. आणि अशा पद्धतीनं रिझर्व अँड सरप्लसचा जो काही भाग आहे तोही या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. बाकी काही त्याला या बॅलन्स शीटमधलं ट्रान्सफर होणार नाही. आणि म्हणून आता या नोट्स जे आहेत त्यांच्या आपण टोटल करणार आहोत. टोटलमध्ये पहिले जी काही नोट आहे शेअर कॅपिटल, त्यामध्ये एकच भाग आलेला आहे, त्याचे आपण टोटल तयार करून घेऊयात. 45 लाख हे टोटल असणार आहे. त्यानंतर रिझर्व अँड सरप्लसची सुद्धा या ठिकाणी आपण टोटल करतोय. 15 लाख आणि 3 लाख असे मिळून 18 लाख रुपये ही काय असणार आहे, रिझर्व अँड सरप्लसची असणारी टोटल. तर अशा पद्धतीनं या बायबॅकच्या जर्नल एंट्रीज आणि नोट्स टू अकाउंट्स जे आहेत, शेअर कॅपिटल आणि रिझर्व अँड सरप्लस या ठिकाणी काय झालेले आहेत, संपलेले आहेत. आणि हा प्रॉब्लेम अशा पद्धतीने या ठिकाणी काय झालं, जर्नल एंट्रीज आणि नोट्स टू अकाउंटच्या आधारे या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.